2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. मात्र अजूनपर्यंत सातबारा काही कोरा झालेला नाही. त्यातच या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं झालं आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या गंभीर संकटाची शासनाला जाणीव करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील तिवसाळा येथे अन्नत्याग दफन कफन आंदोलन छेडण्यात आलं आहे. वंचितचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात वंचितचे महासचिव नितीन राठोड हे अन्नत्याग दफन कफन आंदोलन करीत आहे. यावेळी शेतकरी हिताच्या विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. तालुक्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि शासनाने जी काही मदत या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेली आहे हे शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम इथल्या राज्य सरकारने केलेलं आहे आणि अतिशय तुटपुंजी अशी मदत इथे आमच्या शेतकऱ्याला या राज्य शासनाकडून मिळते आहे. या शासनाने जो काही वादा इथल्या महाराष्ट्राच्या जनतेशी आणि शेतकऱ्याशी केला होता की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, हे आश्वासन इथल्या शासनाने पाळलं नाही आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये या गेल्या 2 महिन्यामध्ये या महाराष्ट्रात जो काय अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमध्ये अत्यंत अतोनात असं नुकसान इथल्या शेतकऱ्याचं झालेलं आहे. परंतु शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं अशा पद्धतीचा निर्णय या इथल्या राज्य शासनाने घेतला नाही आणि म्हणून घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे पैसे मिळाले पाहिजे. या घाटंजी तालुक्यामध्ये 7 मंडळ आहेत. या 7 मंडळापैकी फक्त 3 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असं इथल्या महसूल प्रशासनाने सांगितलं असल्यामुळे या संपूर्ण तालुक्यातल्या 7ही मंडळामध्ये अतिवृष्टीची घोषणा करून ओला दुष्काळ संपूर्ण तालुका घोषित करावा या मागणीसाठी या तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आदरणीय नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या गावात हे अन्नत्याग आंदोलन आणि सोबतच दफन कफन आंदोलन हे आंदोलन आम्ही या शेतकऱ्याच्या वतीने इथे उभारतो आहे.